नमस्कार, चंदाच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज बनवूया पनीर घालून मस्त अशी झणझणीत कुर्मा भाजी. त्यासाठी बटाटा फ्लावर मी वापरून घेतले आणि मटार पण वापरून घेतले. तर हे कांदा चिरून घेतले, टोमॅटो चिरून घेतले. आता गॅस चालू करून त्यात पॅन ठेवून त्यात तेल घालून बारीक चिरलेला कांदा घालून त्यात चांगला लालसर असं परतून घेऊया. नंतर त्यात टोमॅटो घालले चिरलेला, तर ते पण चांगलं तेलामध्ये परतून घेऊया. नंतर आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया. त्यात कोथिंबीर आणि लसूण घालून चांगलं पेस्ट करून घेतल्यानंतर गॅस चालू करून पॅन ठेवलं आहे. त्यात तेल ओतले. आता आपण हे साहित्य बघूया कुठलं लागणार आहे. सगळं साहित्य लागणार आहे. आता त्यात तेलामध्ये मोहरी जिरे टाकून तमालपत्र टाकल्यानंतर बारीक केलेला मसाला टाकला, लाल तिखट काळा तिखट चवीपुरतं टाकले. नंतर हे चांगलं तेलामध्ये परतून घेऊया. चांगलं तेल सुटोस तर परतून घ्यायचं. नंतर त्यात आपण मटार मी वापरून घेतला होता त्यात टाकल्यानंतर ते पण चांगलं मसाल्यात परतून घ्यायचं. नंतर बटाटा फ्लावर पाण्यामध्ये वापरून घेतला होता ते पण त्यात टाकलं आहे, म्हणजे लवकर शिजते भाजी सगळी. नंतर ते पण मसाल्यात हलवून घ्यायचं चांगलं. नंतर चवीपुरतं मीठ टाकूया, परत ते हलवून घेऊया. लागेल तसा मोठा बारीक गॅस करायचा. नंतर त्यात मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून मी त्यात ओतले. नंतर हलवून घेऊया चांगलं. नंतर त्यात अजून थोडंसं पाणी घालूया, गरम पाणी घालायचं, सरबरीत भाजी बनवायची. नंतर हलवून घेऊया. तर मोठा गॅस करून त्याला उकळी आली की बारीक गॅसवर मंद आचेला थोडा वेळ शिजायला ठेवायचं. नंतर गरम मसाला टाकूया. थोडं चांगलं शिजलं की त्यात थोडं पनीर टाकूया. नंतर हलवून घेऊया. नंतर थोड्या वेळाने आपण गॅस बंद करूया. तर मस्त अशी पनीर घातलेली कुर्मा भाजी आपली तयार झाली. चपातीवर खायला एकदम मस्त लागते आणि भातावर पण खायला मस्त लागते. तर मस्त तुम्ही एकदा अशी ट्राय करून पहा आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.